तर आपण बघू आता की स्वरज्ञान म्हणजे काय, जे तुम्हाला मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तो. स्वरज्ञान म्हणजे बघा काय आहे की आपण सुरुवातीला शिकतोय सारेगम पधनिसा. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला फक्त सारेगम पधनिसाचाच अभ्यास करतो, त्यानंतर अलंकार येतात, राग येतात, परंतु आपण या सारेगम पधनिसा हे जे 7 स्वर आहे त्यांचा अभ्यास आपला कधी संपतच नाही. लाईफ टाईम हा अभ्यास चाललेला असतो. का तर स्वरांतर आपण जे म्हणतो म्हणजे सा. आता तानपुरा लावलेला आपल्याला सा मिळतो. ठीक आहे. तानपुऱ्यावरती सा मिळाला, पण मग रे कुठं आहे माझा हे समजायला लागतं. तर ते कसं समजणार आहे? मी तुम्हाला एक स्वराची फ्रिक्वेन्सी सांगितली की साची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, तर तुम्हाला ते कळणार आहे का की कसा मी गायचा आहे? तो नाही कळणार आहे ना. तो नंबर आहे, तो आपल्या जागेवर राहणार आहे. मग तुम्हाला सा ते रेपर्यंतचं अंतर कसं कळणार आहे? रे ते ग, ग ते म, ह्या स्वरांतर कशी कळणार आहेत? कुठल्या फ्रिक्वेन्सीला मी म्हटलं आहे म्हणजे म्हणजे मी कसा म्हटला तर ती फ्रिक्वेन्सी अचीव करणार आहे, हा विषय येतो तिच्यात. तर मग हे फक्त आपल्याला रियाज आणि प्रॅक्टिसने सुरू होतं. पहिला सा आपल्याला तानपुरा देतो, म्हणून आपण नेहमीच सा लावल्याशिवाय कधीच गात नाही. मोस्टली जे शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत ते कुठलंही गाणं म्हणायला गे, काही म्हणायला गे, है ना, तर तानपुरा लावल्याशिवाय तोंड उघडत नाही. का तर मला माझं एखादं गाणं किंवा माझा राग किंवा मी जे नेहमी गातो ते एका ठराविक पिचला गातो, है ना. तुम्ही म्हणाल की मी सी हॅशला गातो किंवा काळी एकला गातो, मी काळी 5ला गाते, तर मग हा काळी 5ला माझं हे गाणं माझं ओके ओके छान जातं. असं जेव्हा आपल्याला माहिती ठरतं आपलं, जेव्हा शास्त्रीय संगीत शिकतो तेव्हा आपण सा लावून घेतो मुळात, है ना. हा माझा सा आहे, आता सी हॅश लावला आपण, हा माझा सा आहे. मग आता इथून गाणं माझं परफेक्ट जाणार आहे हे मला माहिती असतं, आहे ना. मग तो कॉन्फिडन्स येतो की या पिचला माझं गाणं सेट आहे असं आपण म्हणतो, आहे ना. तर तसं आहे. मग आता आपण जेव्हा शास्त्रीय संगीत गातोय, राग गातोय किंवा सारेगम पधनिसा हे सप्तक गातोय, तेव्हा मग आपल्याला हे कसं कळणार आहे की माझ्या सापासनं रे कुठे आहे, रेपासनं गु कुठे आहे? तर याच्यासाठी हे स्वरांतरं जी आहेत, सापासून रेपर्यंत ज्या श्रुती आहेत त्याला स्वरांतर म्हणू आपण. तर ही स्वरांतरं डोक्यामध्ये फिक्स व्हायला पाहिजेत, मसल मेमरीमध्ये फिक्स व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही आहे. रियाज इज ओनली शॉर्टकट. सो तुमचा रियाज किती होतो आहे त्या स्वरांचा, सा रे ग म पधनिसा या स्वरांचा किती रियाज होतो आहे याच्यावर अवलंबून आहे. त्या रियाजाने एक आपण मसल मेमरी तयार करतो जी फिक्स ठरवते की सापासून रे इथे गेल्यानंतर सा रे सा रे ग. ही स्वरांतरं कशी ठरतात? माझं मेंदू ठरवतो ना या क्षणाला. मग तो मेंदू कसा ठरवलं? तो मी वर्षानुवर्ष केलेला अभ्यास आहे, ज्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये स्वरांतरं फिक्स झालेत सा ते नीची, आणि ती मला मार्गदर्शक ठरतात. ती मला मार्ग दाखवतात की इथे सा, इथे रे, इथे ग, इथे म, इथे प, ध आणि नी असे आहेत. ठीक आहे. तर ही जी स्वरांतरं आहेत ह्याला आपण म्हणू की स्वर समजणं. ठीक आहे. स्वरांतर समजणं, स्वरांचं ज्ञान होणं, स्वरांचं आकलन होणं, स्वरज्ञान. हे एकदा डोक्यात फिक्स झाले की नंतर सगळ्याला अर्थ येतो. तुम्ही अलंकार घ्या, राग घ्या वेगवेगळे. नाहीतर मी तुम्हाला भैरव शिकवला काय, नाही तर मालकस शिकवला, नाही तर तोडी शिकवला, त्याचं तुमच्या डोक्यामध्ये स्वरूप कुठलंच उभं राहणार नाही, कारण तुमचा स्वराभ्यास झालेला नाही आहे, स्वरांतरं तुम्हाला माहीत नाही आहेत. ठीक आहे. म्हणून आपला सगळ्यात पहिला भर असतो की सारेगम पधनिसा खूपच जास्त प्रमाणामध्ये याचा अभ्यास करायचा असतो आणि तो लाईफ टाईम करायचा असतो. असं नाही की मला एकदा समजले तर आता मला कधी ते म्हणायची गरजच नाही आहे. आज 30 वर्षांनंतरसुद्धा मी रियाज करायला बसले तर पहिला 6 अर्धा तासाचा असतो नुसता सा. मला सा समजलेला नाही आहे का? माझ्या मते मला समजलेला आहे थोडाफार तरी निदान. ठीक आहे. तर मग तो सा का म्हणायचा, तर त्याच्यामध्ये डीप उतरून साची फ्रिक्वेन्सी परफेक्ट माझी लागते का, आणि हा तानपुराचा हात कधी सोडायचा नाही, तो आपल्याला मार्गदर्शन करतो.
माझा सा बरोबर लागला की नाही, मग पुढचा विषय येतो स्वरांतर, स्वरांचा अभ्यास, स्वरज्ञान याचा. तर मग त्याचं तानपुरा लावून पहिला सा म्हणजे मी त्याच्या सामध्ये उतरलं पाहिजे. ठीक आहे. साची परफेक्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मी तो कसा लावायचा आहे, कुठून लावायचा आहे. आपण नेहमी म्हणतो नाही का, पोटातनं सा लागला पाहिजे तुमचा आहे ना. मग तो पोटातनं म्हणजे काय, तसं लागतो आहे का, आणि तो सहज झाला आहे का मला पोटातलं लावणं, की मला लक्ष देऊन तो पोटातनं हे करायला लागतं आहे, असं नाही करायला लागलं पाहिजे. मग हे सगळं आहे का जागेवर गणित साचं. माझा आकार येतो आहे का, की होतो आहे मधीच, तोंड बंद होतं आहे का, किंवा हवा आहे तसं प्रोडक्शन होत नाही आहे का, ह्या सगळ्यावरती लक्ष ठेवायला लागतं. म्हणून तो सा. आणि ह्या गोष्टी कधी कळतात तुम्हाला, तुमचा जेव्हा अभ्यास झालेला आहे काही प्रमाणामध्ये, तेव्हा तुम्ही साला पण समजून घेऊन गाऊ शकता. नाही तर बेसिक लेवलला तुम्हाला वाटतं हा मी सा लावला सा, असं नाही आहे. त्याच्यामध्ये खूप आहे, डेप्थ आहे त्याला, पण ती समजायला पण तुम्हाला एक स्टेज गाठायला लागते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो सा समजायला लागतो. आणि त्याच्यामध्ये मला काय समजून घ्यायचं आहे गाताना, ठीक आहे, याला पण 10 गोष्टी आहेत. मग त्या 10 गोष्टी त्या सामधल्या कळायलासुद्धा तुम्हाला एक स्टेज यायला लागते. आणि म्हणून आजही किंवा कोणालाही, कुठल्याही माणसाला, कुठल्याही कलाकाराला कायम सावरती अर्धा तास सुरुवात करताना सकाळचा सा लावूनच सुरुवात होते. जो सकाळचा खर्जाचा रियाज असेल तर तिथे पहिला अर्धा तास सा असतो, नंतर सा नि ध प म खालचे खर्जातले स्वर लावले जातात. मग एकेका स्वरावरती अभ्यास केला जातो. म्हणजे एवढ्या वर्षांच्या अभ्यासानंतरसुद्धा जर आपण हे स्वर लावतो आहे, एक स्वरावरती अर्धा 1-2 तास काम करतो, नंतर आपण एखादा राग घेतो, भैरव घेतो सकाळ असेल तर, आणि त्याचा अभ्यास करायला लागतो. उठल्या आपण भैरव का नाही गात, आधी पहिला मंत्र सप्तकातल्या स्वरांचा अभ्यास करतो. म्हणजेच आपण काय करतो, तो स्वराभ्यास करतो. एका स्वरापासून दुसऱ्या स्वराची आता मला रिषभ कोमल लावायचा आहे, तर माझा कोमल रिषभची फ्रिक्वेन्सी लागते का, की शुद्धची लागते आहे ना. याच्याकडे खूप बारकाव्याने पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन बघायला लागते. पूर्ण 100% लक्ष आत, म्हणजे बाकीचं अस्तित्व तुम्हाला बंद करायला लागतं. म्हणून बघा, ऑब्वियसपणे काय होतं, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा सिन्सिअर आपण रियाज करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटतात. कारण एवढं सगळं बाहेरचं डोळ्यांनी दिसत असेल तर आतलं झेपवणारच नाही आहे. जेव्हा तुम्ही बाहेरचं विश्व बंद करता ना, तेव्हा तुमचा आतली नजरिया जागृत होतो, आणि तेवढा गरजेचा असतो एक सा म्हणायला. एवढी त्याची डेप्थ आहे स्वरांची. तर याला म्हणायचं स्वरज्ञान, स्वरांच्या फ्रिक्वेन्सीज समजून घेणं. म्हणजे रिषभ कोमल रेगधनी असतील, तीव्र मध्यम असेल, शुद्ध 7 स्वर असेल, सगळ्या स्वरांच्या फ्रिक्वेन्सीज डोक्यात फिक्स करून घेणं. आणि हे रेग्युलर वर्क आहे, हे नियमित करायला लागतं. स्वरज्ञान हे नियमित अभ्यास आहे, आणि तर ते आपल्याला हवेत तसे स्वर लागतात. म्हणून तर असं होतं ना, की गाणाऱ्याचं बघा तुम्ही, कधी स्टेजवरती खूप वेळेला जे तयार आहेत ना, एका कार्यक्रमामध्ये ते फेमस होतात. किंवा जर तानपुऱ्याला मुलगी एखादी बसली आहे, मुलगा बसला आहे, कोणी बाजूला बसला आहे, तानपुरा वाजवतो आहे शिष्य, तर त्याचा एक सासुद्धा लोक वाह करून ॲप्रिशिएट करतात आहे ना. त्यांनी काय गायलेलं नसतं भरपूर, त्यांनी एखादा सा लावलेला असतं, गुरून सांगलं असतं सा लाव म्हणून, वरचा सा. मग जो तो छान लागला तर तो एक सा पण वावा मिळवून जातो. त्याच्यासाठी खूप सारं गायला लागत नाही. आणि ही ताकद कधी येते स्वरामध्ये, तुमच्या स्वरांचा स्वराभ्यास चांगला झालेला असतो तेव्हा. त्याच्यामुळे रेग्युलर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होऊन 100% स्वर लावणं, 7 स्वर लावणं, 12 स्वरांचा अभ्यास करणं आणि 6चा अभ्यास करणं गरजेचं आहे.